मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी बातमी समोर येते। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं गंभीर दखल या प्रकरणाची घेतलेली आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडून सोमवारपर्यंत स्पष्टीकरण मागितलंय। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस पाठवलेली आहे। त्याचं उत्तर आल्यानंतर ते तपासून आवश्यकता वाटल्यास त्यावर कारवाई ही केली जाणार आहे। तर आमचे प्रतिनिधी तेजस महातुरेंनी या संदर्भात बातचीत केलेली आहे, पाहूया। दीनानाथ मंगेशकर इथे जी दुर्दैवी घटना घडली त्यानंतर आता मेडिकल काउन्सिल सुद्धा ॲक्शन मोडवर आले आहेत। आपण जर बघितलं असेल तर यावर काय कारवाई होते हे सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहे। या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मेडिकल काउन्सिलचे प्रमुख जे आहेत ते रंगवानी सर आहेत। तर काय सांगाल, कशा प्रकारची आपण ॲक्शन मोडवर आले आणि काय त्या संदर्भात कारवाई कराल, काय आपण नोटीस द्याल? तर जेव्हा हे दीनानाथ मंगेशकर जी श्रीमती ईश्वरी भिसे यांचं दुर्दैवी निधन झाला होता, त्याच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी काही तक्रारी केले होते आणि ते माध्यमांच्या जरिये जेव्हा आमच्याकडे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आला, तर आम्ही एक त्यांचे जे संचालक आहेत मंगेशकर हॉस्पिटलचे, त्यांना एक पत्र पाठवण्यात आला आणि त्याच्यात आम्ही ते त्यांचे जे उपचार होते, त्या उपचारामध्ये कोणते डॉक्टर इन्व्हॉल्व होते, त्यांच्या संपूर्ण डिटेल्स आम्ही मागवले होते आणि यांच्या डिटेल्स आम्हाला मिळाले आणि त्याच्यात हे माहीत पडलं की ते डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अंडरमध्ये ट्रीटमेंट त्यांची सुरू होती। आम्ही आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीने डॉक्टर सुश्रुत घैसास यांना आम्ही एक नोटीस पाठवला आहे आणि त्यांना एक्सप्लेनेशन उत्तर मागवलं आहे त्यांच्यातून आणि म्हणजे सविस्तर जानकारी मागितली आहे की तुम्ही त्यांचा उपचार कसा केला आणि ती घटना कशी घडली, त्यांची सविस्तर जानकारी आम्हाला मिळणार आहे आणि उद्या म्हणजे सोमवारपर्यंतची वेळ आम्ही त्यांना दिलेली आहे। एकदा त्यांच्या उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याची सविस्तर चौकशी करू आणि आम्हाला वाटला तर आम्ही त्यांना बोलवून आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सुनावणी करू। उद्यापर्यंतची उत्तर त्यांना मागितलं आणि त्या प्रकारे आता मेडिकल काउन्सिल सुद्धा ॲक्शन मोडवर आल्याची चित्र आपणास दिसत आहे। तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।